नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो दिगंजी येथे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे. मित्रांनो, 26 सप्टेंबर रोजी भव्य दिव्य असं एक आदत एक बैलचं मैदान आणि महाराष्ट्रात प्रथमच मथुरच्या नावाने मैदान भरतं आहे आणि खूप जबरदस्त अशी जंगी तयारी संपूर्ण कमिटीतर्फे करण्यात आले. येत्या 26 सप्टेंबर रोजी हे मथुर 1001 केसरी मैदान संपन्न होते. एक आदत एक बैल अशी ही स्वरूप असणार आहे या मैदानाचं. तर संपूर्ण आयोजक टीम आपल्यासमोर येत आहेत. हे मैदान कशा पद्धतीनं होणार आहे आणि मैदानाची रूपरेषा कशा पद्धतीने असणार आहे ते संपूर्ण आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून सांगणार आहेत. दादा नमस्ते. पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या प्रेक्षकांना. माझं नाव शुभम कुसावळे. बरं. येत्या 26 तारखेला आम्ही मथुरच्या प्रेमापोटी आणि राहुलबाईंच्या प्रेमापोटी आम्ही महाराष्ट्रात एक आगळं वेगळं मैदान आम्ही भरवत आहे आणि उजरवाडी फाटी इथे आपण हे मैदान भरवत आहे. एक ही संकल्पना कशी सुचली की बाबा मथुरच्या नावाचं एक मैदान भरवायचं आणि संपूर्ण टीममध्ये चर्चा कशी झाली तुमची? असंच आम्हाला सर्वांना बैलगाडा क्षेत्राची आवड आहे, सर्वांना आवड आहे आणि असंच आमचं बोलता बोलता ठरलं की आपण पण काहीतरी करू. मथुरवर सर्वांची इथं असणाऱ्यांचं मथुरवर भरपूर आहे बरं. आणि मथुरच्या प्रेमापोटी आपण हे मैदान घेतलं. दादा, जवळपास आता अजून एक महिना राहिला आहे मैदानाला, तरी पण मैदानाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. तुम्हाला स्वतः संपूर्ण आयोजक कमिटीला किती कॉल येत आहेत बैलगाडी मालकांचे? आता आमच्या तिथे जवळजवळ 10 जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. हां. सर्वांना रोज 100 फोन यायला लागले. हां. महाराष्ट्रातनं अखंड महाराष्ट्रातनं फोन येतात आणि आमचं काय झालं, सर्वांना वाटलं 26 ऑगस्टला आहे काय, पण हे मैदान आपण घेतलेलं आहे 26 सप्टेंबरला. बरं. हे सर्वांना पहिल्यांदा आपण सांगू इच्छितो. पुजारवाडी फाटीवरती हे मैदान होणार. पुजारवाडी फाटीवर आपण हे मैदान घेणार हां. आहे आणि हे मैदान हे 100% होणार आहे. बरं. त्याची सर्वांनी काय टेन्शन घेऊ नका, मैदान हे 100% होणार आहे. काही गोष्टी थोड्याफार कानावरती आल्या की मैदान होतंय का नाही, शंका थोड्याफार निर्माण झालेल्या, त्यांना काय सांगाल? मैदान हे 100% होईल. मैदान हे 100% होणार आहे. हां. आणि इथं आपण सर्वजण आहे, सर्वजण तुम्हाला सांगतो आणि राहुलभाई पण स्वतः येणार आहेत मैदानात. बरं. दादांची चर्चा वगैरे झाली का कसं? हो, झाली. दादांशी चर्चा झाली आणि काल राहुलभाईंनी बाईट दिलेले तुम्ही बघितलेच असेल. बरं. काय सांगाल मैदानाविषयी? खूप सुंदर अशी संकल्पना तुम्ही एक पार पाडताय, त्याविषयी काय सांगाल? मैदानी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार. अखिल भारतीय बैलगाड्याचं काय जे नियम आहेत त्या नियमानुसार सगळं होणार. किंवा आपला आटपाडी तालुक्याची संघटना आहे त्या सगळ्या नियमानुसार कुणाला काय प्रॉब्लेम येणार नाही किंवा काय नाही, किंवा काय लोक अफवा उठवतील त्या अफवाला काय बळी पडू नका. मैदानी व्यवस्थित होणार आहे. मैदानाच्या आता शासनाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली कसं? आता ती पूर्ण होत आली. आज आम्हाला ते सगळं होईल. आता आज किंवा उद्या आमची सगळी पूर्ण होईल व्यवस्था सगळी. बरं. त्यामुळे आज ज्यावेळेला आमची ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला आम्ही एक बाहेरची देऊ मैदानात सगळं रिपोर्ट. आणि मैदानाची पण आता एक 2-4 दिवसात आम्ही आता सगळी करून मैदानात तयारी करणार. म्हणजे पोस्टद्वारे आम्हाला कळवलं जाईल. पोस्टद्वारे सगळं कळवलं जाईल. बरं. नोंद ही किती तारखेला सुरू राहणार आहे आपली, म्हणजे सुरू होणार आहे? 15 तारखेपासून 15 तारखेपासून. बरं. एक किती गाड्या मैदानात स्वीकारल्या जातील, म्हणजे जास्तीत जास्त? जास्तीत जास्त 1100 पर्यंत गाड्या आल्या तरी चालते. आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे यावं, ज्या बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद द्यावा आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा आहे. मैदान हे मला वाटते तुमचं पहिलं पर्व आहे. संपूर्ण एक अनुभवी टीम आहे का नवीन आहे क्षेत्रामध्ये? ह्या क्षेत्राला आम्ही फक्त आता सगळ्यांनी जे सगळ्या कामाची जे वेगळ्या कामाची. बरं. आम्हाला एक मथुरचा एक नादा असलेला, राहुलबाईचे प्रेम असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतलाय. त्यामुळे आम्ही मैदानात नियोजन पहिल्यांदाच केलं. आम्हाला याच्यातलं काय म्हणजे एवढा जास्त अनुभव नसल्यामुळे आणि आम्ही सगळं व्यवस्थित मैदान पार पाडणार. आम्ही हे सगळ्यांना विचारात घेऊनच करणार आहे. बरं. मैदान हे संपूर्णरित्या पारदर्शक पाडण्याचा प्रयत्न कमिटीचा कसा राहणार? कमिटीचा म्हणजे कोणत्याही नंदीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये अन्याय होणार नाही याची आम्ही खात्री घेतो. 100% आम्ही खात्री घेणार. कोणत्या नंदीवर अन्याय झाला नाही पाहिजे. सगळं व्यवस्थित, सगळं नीटनेटकेपणे सगळं व्यवस्थित करणार आहे. बरं. आत्ता सातारा भाग झाला, पुणे भाग झाला, कराड भाग झाला.
पाऊस भरपूर प्रमाणात सुरू आहे. आत्ता इथं म्हणजे सप्टेंबरला मैदान 26ला होते, परंतु आत्ता काय स्थिती आहे म्हणजे? आता तर आमच्याकडे पावसाचे काय सुद्धा वातावरणच नाही त्यामुळे काय, आणि जास्त पाऊस कमी जातो आमच्याकडे सप्टेंबर टायमिंगला, त्यामुळे काय मैदानी 100% होणार. बरं. अपडेट असेल तर, पावसाचे अपडेट असेल तर आम्ही अपडेट देईल. काही पोस्टद्वारे रीलद्वारे अपडेट ही कळवली जाईल. पण मैदानी 100% होणार. आणि आमचा एकच राहुलबाईंना मेसेज आहे की राहुलबाईंनी 100% मैदानाला उपस्थिती द्यावी. राहुल या भागात आतापर्यंत मजूर पण कधी आलेला नाही, बरं. राहुलबाई पण आलेले नाही, त्यामुळे त्यांनी यावं एवढीच आमच्या अपेक्षा. राहुल दादांनी काल बाईट पण दिलेली, त्यामध्ये दादा म्हणाले की प्रयत्न करतो, परंतु तुमची इच्छा आहे. आमची इच्छा आहे की राहुल दादांनी प्रयत्न 100% करावा आणि 100% यावं आणि मथुर सोबत यावं, मथुरला घेऊन यावं दादा. मथुर विषय काय सांगाल दादा? आता मथुर विषय सांगणं म्हणजे काय, मथुर किती सांगायचे यापेक्षा कमीच आहे. मथुर सांगणं म्हणजे हां, मथुर आहे. नमस्ते. पहिल्यांदा परिचय सांगा प्रेक्षकांना तुमचा. माझं नाव रणजित चव्हाण. बरं. मैदानाच्या बक्षीस रचना कशा पद्धतीने असणार आहे, जरा थोडंसं प्रेक्षकांना सांगा. आम्ही त्या 26 सप्टेंबरला मथुर केसरी पहिलंच बरोबर होतोय त्यांना, आणि प्रथम क्रमांक बक्षीस असेल 1,21,000 एक, द्वितीय असेल 1,01,000 एक, तृतीय 81,000 1,000, चतुर्थ 61,000 1,000 एक, पंचम क्रमांक 41,000 1,000 एक, सहावा क्रमांक 31,000 एक, सातवा क्रमांक 21,000 एक, आठवा 11,000 एक, नववा 11,000 एक आणि 10वा 11,000. बरं. तसेच क्वार्टर फायनल पण बक्षीस आहे. सर्व क्वार्टर फायनल पात्र गाडा मालकांना 3,000 एक, टोटल प्रत्येक एकूण किती बक्षीस असणार? टोटल 60 बक्षीस आहेत आपल्याकडे. बरं. 60 बैल गाडा मालक आपले गुलाला पात्र होते. बरोबर. असं आहे. आणि आपण एक आगळं वेगळं म्हणून फायनल, जे फायनल ड्रायव्हर असतील त्या ड्रायव्हरला, प्रत्येक ड्रायव्हर फायनल पत्र ड्रायव्हरांना चांदी आपण. बरं. म्हणजे एक कुठेतरी बैलगाडी क्षेत्रातला एक पाठीचा कणा म्हणावा लागेल, आणि असा जॉकीचा पण विचार तुम्ही करण्यात आला आहे. बरं. प्रत्येक ड्रायव्हरांना आपण चांदीची गाडा फायनल पत्र मेगा फायनल पण ठेवण्यात आला आहे. तर क्वार्टर फायनल मेगा फायनल हे मैदानामध्ये होईल का त्या दिवशी? नाही, फक्त आपण बक्षीस देणार. बरं. आता काय होते दादा, पहिलंच पर्व आहे तुमचं, जास्त रिस्पॉन्स बैलगाडी मालकांचा जर मिळाला, समजा 1,000+ गाड्यांची नोंद झाली, तर तेवढ्या प्रमाणात गर्दी पण भरपूर होते. तर निकाली पंच वगैरे सर्व कमिटीचे तिथे उपलब्ध असतील का, आणि सर्व प्रेक्षकांवरती आवर घालण्यात येईल का? नक्कीच आमची पूर्ण टीम तयार आहे. आम्ही पहिलं पर्व आहे आमचं, त्याला कुठेही गालबोट लागून देणार नाही, आणि हे मैदान 100% यशस्वी करेल. आता मैदानाचं समालोचन कोण करणार दादा? आहे सुनील प्रकार पेडगाव बरं. आणि गणेश तांबे. मैदानाचं झेंडा पंच कोण असणार आहे? झेंडापंच तानवडे बापू आहेत आपले, नंतर सोमा जगदाळे, आणि आमचे आत्ताच 8 तालुक्याचे DJ बाबूचे झाले ते पण आहे. बरं. आता मैदाना दिवशी सुट्टीला पट्टी जी प्रत्येक मैदानात असते ती असणार आहे का? हो, नक्कीच. बरं. जर समजा एखाद्या ड्रायव्हरने शिफ्टीचा चावा घेतलेस, ते निदर्शनास आलं, तर ती गाडी बाद दिली जाईल का जागेवरच? ती गाडी जागेवरच बाद दिली जाईल. बरं. आता मैदाना दिवशी म्हणजे डॉक्टर, पशुवैद्यकीय अधिकारी मैदाना दिवशी उपस्थित असतील का तिथे? हो, सगळी यंत्रणा, आम्ही सगळी यंत्रणा आहे. काही सुद्धा काही जाऊन नाही, कोणाला काही, सर्व काळजी घेऊ आम्ही. सगळी कमिटी, मित्रमंडळी, सगळे म्हणून प्रेमी आहोत. कुठेही मैदानाला गालबोट लागून देणार नाही. बरं. मैदानासंदर्भात नोंद करण्यासाठी बैलगाडी मालकांना, चालकांना काय आवाहन कराल? कारण पैरे आत्ता सध्या बघताय तुम्ही, कॉम्पिटिशन भरपूर वाढले. साधारणतः मैदानाचे पैरे 15 ते 20 दिवस आधीच होतात. ते कोणत्याही बैलगाडी मालकाला अन्याय होऊन देणार नाही. त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त नोंद करावी. मैदानी पूर्ण पारदर्शक करू आम्ही. आमची पहिलेच पर्व आहे म्हणून आपणाही काही चुका होऊन देईल. आमची कमिटी सक्षम आहे. आम्ही पहिलं पर्व आहे, पहिलं पर्व चांगल्या रीतीने पार करू. सर्व बैलगाडा मालकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त नोंद करा. मित्रांनो, नोंद ही सुरू होणार आहे 15 सप्टेंबर रोजी, आणि 24 सप्टेंबरला बंद होणार आहे. लॉट्स हे मला वाटते मैदानाच्या आदल्या दिवशी काढले जातात. सकाळी लॉट काढले. बरं. आणि जर समजा तुमचं जे टार्गेट आहे 1100 गाड्यांचं, ते जर कंप्लीट झालं तर त्या दिवशी लॉट्स काढले जातील का आदल्या दिवशी काढले जातील? लॉट आदल्या दिवशी आदल्या दिवशीच काढले जातील. बरं.
चालेल, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय करा. माझं नाव संजित यादव. काय सांगाल मैदानाविषयी? बरेच फॅनची इच्छा होती की मथुरच्या नावाने एखादं तरी मैदान लवकरात लवकर संपन्न व्हावं आणि तुम्ही सुरुवात करताय त्या मैदानाची, त्याविषयी काय सांगाल? मथुर एकादरी केसरी आम्ही सर्वांनी भरवलेला आहे इथं आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी याची नोंद करावी. टीम तुमची एकजूट आहे आणि त्याच पद्धतीनं ते एक उत्सुक आहे ते या मैदानाविषयी. किती उत्सुक आहात संपूर्ण कमिटी की एक सुंदर असं मैदान येत्या 26 सप्टेंबरला संपन्न होणार? उत्सुक आहे सगळ्यांना. मला याचा अभिमान आहे की बाबा आम्ही मथुरच्या नावानं किंवा राहुलदादांच्या ह्याच्याखाली अंडरखाली आम्ही हे मैदान घेत आहे. बरं. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून दादांना पण हीच विनंती असेल की मैदानात 100% तुम्ही उपस्थित राहावा, कारण संपूर्ण कमिटी हे मथुरचे कट्टर फॅन आहेत आणि एक मथुरच्या प्रेमापोटी त्यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे. आणि तुम्ही जर या मैदानात उपस्थित असला, मथुर या मैदानात उपस्थित असला तर मैदानाची शोभा 100% वाढेल आणि तुम्ही यावं हीच विनंती करतो या मुलाखतीच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद.